त्यांना अभिवादन करण्यास आलेले आहात, काय भावना आहेत आज मॅडम? भावना खूप आहेत. मन उचंबळून येतं. मी कधी कधी असा विचार करतो, तो काळ जेव्हा प्रचंड जातीयवाद या देशामध्ये होता आणि एक माणूस वंचितांसाठी उभा राहतो, तेव्हाही काही सवर्ण त्यांच्या मागे उभे राहतात, असं काही नाही. शिक्षणासाठी उभे राहिले, पण त्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी करावा याचा विचार करत एक माणूस आपलं आयुष्य झोकून देतो. अशी झोकून देणारी माणसं आता नाही राहिली. आता विकाऊ म्हणजे बाबासाहेबांचंच वाक्य आहे, फार महत्वाचं वाक्य आहे. एक वेळ संघर्ष केला नाही तरी चालेल, पण विकले जाऊ नका. आता विकत घेणारे आणि विकले जाणारे दोन्ही बाजारात उभे आहेत. मग अशा वेळेला बाबासाहेबांची आठवण येते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिकली सवरलेली माणसं शहाणी नाही झाली, सगळ्यात वाईट आहे त्याच्यातलं. सुसंस्कृत नाही झाली हे त्याच्यापेक्षा वाईट आहे. आज महाराष्ट्र ज्या पद्धतीनं शिकले सवरलेले आहेत की ते जे कोणी नेतृत्व करतायत महाराष्ट्राचं, ते पण सुसंस्कृताची वानवा आहे. म्हणजे पंडित नेहरूंनी मला इथे खास करून उल्लेख केला पाहिजे. मुंबई महापालिकेने एक छायाचित्राचं छोटं दालन उभं केलं, अप्रतिम आहे, अतिशय दुर्मिळ छायाचित्र आहे. आणि ते पाहताना नेहरू समोर बसलेत आणि बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्र्याची शपथ घेत आहेत, कायदे मंत्र्याची शपथ घेत आहेत. हे छायाचित्र काय सांगतं की माणसं किती मोठ्या मनाची होती. निवडणुकीत पराभव केला, पण तुमची विद्वत्ता आम्ही समजतो. त्यांना घेऊन मंत्री करणं आणि विकत घेऊन मंत्री करणं, भ्रष्टाचार केलेला मंत्री करणं, यांना एकालाही खरं तर बाबासाहेबांसमोर नतमस्तक होण्याचा नैतिक अधिकार पण ते गमावून बसलेले आहे. संविधानाची रोजानं खिल्ली उडवणारी माणसं, त्याचा कुठेही आदर न करणारी माणसं इथं जेव्हा श्रद्धांजली व्हायला येतात तेव्हा मी मात्र खूप अंतर्मुख होऊन विचार करतो की नक्की आम्ही देशाला कुठे घेऊन चाललोय. हे कहा आ गए हम असं लिहितायत काही माणसं, तेव्हा विचार केला पाहिजे आपण की आपण कुठे घेऊन चाललोय. म्हणून बाबासाहेबांच्या सगळ्या ते अंधभक्त आहेत, तुम्ही बघतात खरे. त्या अंधभक्तांच्या नादी लागू नका. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा सांगताना शिकून नुसतं सुशिक्षित होऊ नका, सुसंस्कृत तर व्हाच, पण त्याचबरोबर संविधानाकडे वाकडं पाहणार नाही इतके शहाणे व्हा. ते शहाणे होण्याची गरज आहे. विकले जाऊ नका, तरच ती त्यांना खरी श्रद्धांजली. हिंदू मिल च्या संदर्भात आज मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणाले की 50% काम जवळ पूर्ण झालेलं आहे. आणि हे सगळं सोडा हो. बाबासाहेबांचा पुतळा देश जगातला उंच करा, आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या विचारांचं काय ते सांगा ना. मूळ मुद्दा तो आहे ना, पुतळे उभे करताय, पण बाबासाहेबांच्या विचारांचा रोज पराभव करताय. रोज त्यांचा तो विचार ढकलून वाकडं तिकडे पावलं उचलताय, तेव्हा त्यांचा सन्मान करता का तुम्ही? म्हणून मी म्हणालो, मी नुसते सुशिक्षित व्हावू नका, आता शहाणे होण्याची गरज आहे. हंसशीर न्यायानं पाहायला पाहिजे की चांगलं काय आणि वाईट काय, खोटं कोण बोलतंय, खरं कोण बोलतंय, दांभिक कोण आणि श्रद्धाळू कोण, यातला फरक ओळखला पाहिजे. नाशिकमधील जे तपोवन आहे तिकडे वृक्षतोड केली जात आहे, त्याप्रमाणे तो मुद्दा गाजत असताना मात्र ठाण्यामध्ये देखील विकास कामांच्या नावाखाली वृक्षतोड करण्यात येणार आहे. आता परत आलो मुद्द्यावर बघा. म्हणजेच बाबासाहेबांच्या विचारांचं काय आलं ना संविधान. तुम्ही पर्यावरणाची आज जगभर चर्चा आहे, पण ती खूप पूर्वी सुरू झाली. अल गोर म्हणून जे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीसाठी उभे त्यांनी तेव्हा केलं, आणि मग पॅरिस अग्रीमेंट झाली होती की जगभरात त्याचं समजा अमेरिका त्याच्यातनं बाहेर पडली समजा. आज आपण त्या आपल्या निसर्गावर किती आक्रमण करतोय. जेव्हा आदरणीय उद्धवजींनी मुख्यमंत्री असताना मेट्रो रेलसाठी गोरेगावचं जंगल तोडू नका ही भूमिका घेतली, तेव्हा आम्ही विकासाच्या विरोधात पडालो. विकासाच्या विरोधात कधी नव्हती. त्यांनी त्याला पर्यायी जागा सुचवली, ती कांजूरची जागा सुचवली होती की नाही, मग ती जागा का नाही दिली? आणि आज तीच जागा हेच केंद्र सरकार त्यांना देत आहे. म्हणजे दुटप्पी धोरण कळतं का? म्हणजे आमचं मुंबईचं फुफ्फुस आहे बरं. जगभरातलं असं एकमेव शहर आहे की ज्या शहरामध्ये जंगल आहे. ते जंगल वाढीव केलं होतं आदरणीय उद्धवजींनी, त्याचा ऱ्हास करायचा. तपोवन हे नाव, ते तपोवन नावाने ट्रेन जाते सुटते माहिती का, ते तपोवनच उद्ध्वस्त करायचं. तेव्हा तप कुठं नाही, वन राहिलं नाही, विचारांचं तपही राहणार नाही. लक्षात ठेवा, उलट ताप निर्माण होईल. तापाचा आता यापुढे समाजाने विचार केला पाहिजे. पुन्हा निवडणुकीला येतील, पुन्हा पैसे वाटतील, त्यांचीच माणसं एकमेकाला झोडतील, मारतील, पैसे देतील, आणि आम्ही परत संविधानाची शपथ घेऊन सांगणार आम्ही विकले जातोय, बरं हा इतके पैसे देतो, तो तितके पैसे देतो. म्हणून मी त्याच्याकडे गेलो. देशाच्या एकतेला, अखंडतेला
घाव घालणारे सगळं काम सुरू आहे. तसंच ही वन जपली, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, त्याच्यावर घाव घालणारी सरकार आहे, याचा आपण विचार केला.